मुंबई पुण्यानंतर मुंबई नाशिक महामार्ग आता जॅम झालेला आहे। नाशिक महामार्गावर अवजड वाहनांचा अपघात झालाय। नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर काल मुंबई पुणे महामार्ग गेले 32 तास बंद होता आणि त्यानंतर आता मुंबई नाशिक महामार्ग सुद्धा जाम झालेला आहे। नाशिक महामार्गावर अवजड वाहनांचा अपघात झाला आणि त्यामुळे इथे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। हे दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही कोंडी झालेली आहे। अवजड वाहनांचा अपघात झाल्यामुळे संपूर्ण ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। मुंबई नाशिक महामार्ग हा आता सध्या ठप्प झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला दिसते। नाशिक महामार्गावर अवजड वाहनांचा अपघात झालाय, त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर कोंडी झालेली आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सध्याचे अपडेट्स मिळत आहेत? किती तासांपासून हा महामार्ग ठप्प आहे? निश्चितच पाहिलं तर काही तासांपूर्वी जो आहे ते मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरती जो आहे तो मोठा ट्रकचा आणि एका 4 चाकी वाहनाचा जो आहे अपघात झालेला आहे आणि यामुळे अनेक तासांपासून आपण पाहिलं तर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि सकाळच्या सुमारास ही वाहतूक कोंडी जी आहे ती या अपघातामुळे झाल्यामुळे वाहन चालकांची मोठी दमछाक जी आहे ती होताना पाहायला मिळते। आता देखील आपण पाहिलं तर वाहनांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत लागलेल्या आहेत आणि अनेक दुचाकीस्वार असतील किंवा 4 चाकी वाहनं जी आहेत याच वाहतूक कोंडीतून त्यांचा मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे वाहतूक सोडवण्याकरिता वाहतूक विभाग असेल, त्याचबरोबर नागरिक असतील, प्रशासन असेल, ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्या प्रयत्न जे आहेत ते वाहतूक कोंडी सुधारण्यामध्ये करताना पाहायला मिळतात। धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।